होतो आणि मला पुढच्या मुलापेक्षा जास्त प्रेम काकांनी दिलं आणि मी जो काही राजकीय पटलावर थोडाफार उगवलो हे सर्व आशीर्वाद काकांचेच होते. त्यांची शिकवण होती मला माणसानं जीवन जगावं कसं हे जर मी नेहमी कीर्तन करत असताना सांगत असतो की बाबा तुका म्हणे ज्यावेळेस सतकीर्तनी बनवे माणसाची खरी पारख हा माणूस वारल्यानंतर होत असते. मध्यरात्रीच्या अर्थी दोन्ही तालुक्यातील अखंड जनस्मृती आहे या ठिकाणी अंत्यविधीला होतात. त्याच अर्थी पंजाबरावांची स्मृती ही कायमस्वरूपी जनतेच्या मनात कोरलेली आहे आणि जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कैलासवासी स्वर्गवासी वैकुंठवासी म्हणणं मी माझ्या जिंदगीत कधीही म्हणू शकत नाही. कारण अशा माणसांना बोलत असताना त्यांचं वागणं सांगत असताना मी जरी शब्दप्रभू असेल माझ्याजवळ जरी शब्दांचा साठा भरपूर असेल मी जरी 2-2 तास लोकांना प्रबोधन करत असेल तरी पण अशा महात्म्याविषयी बोलत असताना माझी वाणी ही कुंठित होते आणि त्या ठिकाणी मला एवढंच म्हणावं वाटतं काय वर्णू आता महिमा न पुरे ही वाणी उगाची माथा ठेवीचे चिरणी ह्याची भले असं हे आदर्श व्यक्तिमत्व फार लवकर काळानं आपल्यातून नेलं. जर काका असते तर आज नांदेड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातील भौगोलिक पटलावरती हातगाव हिमायतनगर तालुका ही एक नंबर लढायला असता काकांची होती आणि निश्चितच त्यांच्या आशीर्वादानं माधवराव काका सुद्धा चांगलं काम करत आहेत. त्यांच्या पुण्यस्मृतीच्या निमित्तानं आपल्याला हात जोडून विनंती करतो काही चुका मुका झाल्या असतील तर सर्व पदरात घेऊन पुन्हा एकदा या जळगावकरांच्या घराच्या पदरात आपण आमदारकी बहाल करून आपल्या तालुक्याचा विकास करावा काकांना श्रद्धांजली होईल एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.